लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडीने राज्यामध्ये मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्धही सुरू झालंय। महाविकास आघाडीचा कॅप्टन कोण आणि छोटा भाऊ मोठा भाऊ कोण यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। 4 महिन्यांनंतर राज्यामध्ये सत्तांतर होईल आणि राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे येईल असा विश्वास संजय राऊतांनी काल व्यक्त केला। यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। माननीय उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदीचा रथ रोखलेला आहे। काँग्रेस मुक्त भारत करायला गेले, उद्धव ठाकरे साहेबांनी बहुमत मुक्त भाजप आणले। पुढल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर आणि या सर्वांची सूत्र आपलं नेतृत्व करणाऱ्या माननीय उद्धव साहेबांकडे जाईल। त्याला वेळ सांगेल आखरी कोण नेतृत्व करेल, पण राज्यातलं सरकार आखणं, सत्तेतून काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं। एकमेकांच्या मदतीनं आम्ही लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या। आम्ही सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं। उद्या आम्हाला 4 जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो। सगळ्यांची मेहनत आहे। आम्ही कुठं म्हटले मोठा भाऊ लहान भाऊ, आम्ही महाविकास आघाडीच म्हणतोय। तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडताय की आता आम्ही 14 जागा आमच्याजवळ आहेत म्हणून आम्ही मोठा भाऊ झालो। आम्ही कधीच बोललो नाही की आम्ही मोठा भाऊ आहे म्हणून। आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही हे लढतो आहे आणि लढत राहू असंच आमची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।